तुमचं लग्न झालंय का? जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला हा विषय पटकन लक्षात येईल, पटकन ध्यानात येईल आणि चटकन समजल. आपण या विषयावर बोलण्यापूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार करतो आणि या विषयाला सुरुवात करतो. आपल्या सर्व जनतेला, सर्व मंडळीला, सर्व बंधू भगिनीला माहीत आहे की लग्न झाल्यानंतर कुठल्या अवयव जास्त वापरात येतो. सर्वांना माहिती आहे आणि ज्यांना ज्यांना माहिती नसेल अशा बंधू भगिनींना आपण हा विषय थोडा समजावून सांगू. तुम्ही विचार केलेला आहे लग्न झाल्यानंतर कुठला अवयव जास्त प्रमाणात वापरला जातो, कुठला अवयव जास्त प्रमाणात आपल्याला वापरावा लागतो. बरोबर आहे ना? तुम्हाला समजलेलं आहे, फक्त तुम्हाला मला तरी वाटतंय थोडं वेगळं समजलेलं असेल, जे वेगळं मला समजून घ्यायचं नाही आणि ते वेगळं मला तुमच्या समोर सांगायचं सुद्धा नाही. काय लग्न झाल्यानंतर कुठला अवयव, माणसाला अवयव असतात, कितीतरी माणसाला अवयव आहे, तुम्ही कुठला अवयव समजून घेता याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. पण माणसाकडे काही अवयव आहे, अवयव हात असल, पाय असल, डोकं असल, बरोबर ना? हे सर्व काही आपल्याला अवयव आहेत. हात आहे, पाय आहे, डोकं आहे, अजून काही आहे ना, आहे ना अवयव. सर्व काही हे अवयव आपल्याला देवानं दिलेले आहेत. ते आपल्याला टायमाला चालू करावं लागतात, वापरावं लागतात, वापरात आणावं लागतात आणि आपण त्या त्या प्रकारचे ते अवयव लग्न झाल्यानंतर वापरात आणतो म्हणजे आणतो. ज्या ज्या मंडळीचं लग्न झालेलं आहे त्यांना त्यांना तुम्ही आवर्जून विचारा. भेट झाली नाही तर त्याच्या घरी जा, बाईला विचारा. बाई, तुमचं लग्न झालंय तेव्हापासून तुम्ही जास्त प्रमाणात तुमचा कोणता अवयव जास्त करून वापरून राहिले, वापरात आणू राहिले? ती बाई सुद्धा तुम्हाला उत्तर देईन, ती बाई सुद्धा तुम्हाला सांगल. नसल बाईला विचारायचं तर एखाद्या माणसाकडे जा, एखाद्या नवट्या पोराकडे जा, ज्याचं नेमकं लग्न झालंय, आत्ता लग्न झालंय, 2 तरुण बांड आहे, ज्वानीचा भर आहे, त्याला सुद्धा तुम्ही विचारू शकता. दादा, भाऊ, तुमचं लग्न झालंय, लग्न झाल्याबरोबर तुम्हाला आता वापरात कुठला विषय, वापरात कुठला अवयव तुम्ही सध्या तरी जास्त प्रमाणात आणू राहिले? तुमच्या लक्षामध्ये जे येऊन राहिले ते साप चुकीचं आहे, एकदम खोटं आहे. मी जे सांगणार आहे ते कदाचित तुमच्या लक्षातच नाही, पण आपल्याला त्या विषयावर बोलायचंय की लग्न झालेल्या व्यक्ती, मग ती बाई असेल, तो माणूस असेल, लग्न झाल्यानंतर कुठला त्यांचा अवयव जास्त वापरत येतो आणि ते वापरतात, वापरावंच लागतो, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येकाला ते वापरावं लागतो. म्हणून ते लग्न झाल्यानंतर वापरायला सुरुवात करतात, तो अवयव वापरात आणतात. बरोबर ना? तुम्ही म्हणसाल तो अवयव कोणता? माणसाकडे जेवढे काही अवयव आहेत ते अवयव आपण वापरून सोडलेले असतात. लग्न होईपर्यंत थोड्या का प्रमाणात होईना आपण ते अवयव वापरतो, पण पाहिजे तितक्या प्रमाणात ते वापरत नाही, वापरायचं काम पडत नाही. लग्नाच्या अगोदर आपल्या डोक्यावर, आपल्या डोक्यात कुठलं टेन्शन नसतंय आणि कुठलं काम पण नसतंय आणि मायबापानं सांगितलेली कामगिरी, मायबापानं दिलेला आदेश, मायबापानं सांगितलेलं एखादं काम आपण सपशेल करत नाही.
नाही म्हणजे नाही, माझ्या मागं वेगळं काम आहे, मी ते काम करणार नाही. या अशा गोष्टी उडवा उडवीचे उत्तर देऊन तुम्ही तुमच्या आईला आणि तुम्ही तुमच्या बापाला, तुमच्या भावाला ह्या गोष्टी सोडून देता, ते काम करत नाही. पण ज्या वेळेस तुमचं लग्न होतंय त्या वेळेस मात्र तुमचा अवयव ॲक्टिव्ह होतो आणि कामाला झक मारून लागतो. मग तो अवयव कुठला, विचार करायची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही विचार करून थकले, विचार करून बसले की तेच असलं पाहिजे. साप खोटं आहे, ते नाहीच, ते वेगळं आहे. माणसाला लग्न झाल्यानंतर आपल्या बुद्धीला तेच करावं लागतंय. आपला मेंदू नावाचा अवयव आपल्या मुंडक्यात बसलेला आहे, डोक्यात बसलेला आहे. आतापर्यंत त्याला ॲक्टिव्ह केलं नाही, आतापर्यंत त्याला आदेश सोडला नाही, आतापर्यंत त्यानं कुठलंच काम पाहिजे तसं बरोबर केलं नाही. पण आता त्याला बायको घरात आल्यामुळं झक मारून आता स्वतःला चालावं लागणार आहे, आदेश द्यावा लागणार आहे आणि त्याला असं घासून घ्यावं लागणार आहे. तुम्ही आतापर्यंत विचार केला ती गोष्ट वेगळी दादा, पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक बाईला, प्रत्येक माणसाला आपलं डोकं चालवावं लागतंय. संसार प्रपंच कसा चालवायचा आहे, संसार कसा करायचा आहे, कुटुंबामध्ये कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, मला माझ्या संसारासाठी काय करायचंय, मला कुठल्या गोष्टी चांगल्या केल्यानंतर कुठली चांगला प्रसंग, कुठला चांगला फायदा होईल, ह्या आपल्या संसारासाठी आवर्जून विचार करावा लागतो. नुसतं नथिंग गोष्टीकडे ध्यान देऊन जमणार नाही. बुद्धी नावाचा अवयव, मेंदू नावाचा अवयव, ह्या अवयवामुळं सर्व गोष्टी घडतात. या अवयवामुळं सर्व गोष्टीत फायदा होतो. आणि ज्या वेळेस आपलं लग्न होतंय त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावरती आपल्या संसाराचा किंवा आपल्या कुटुंबाचा भार येतो, भार पडतो. त्या टायमाला समजतंय की भाऊ लग्न केलंय, आता मला नीट वागावं लागन, आता मला नीट वर्तन करावं लागल, आता मला हुडपणा सोडून द्यावा लागल, आता मला बापानं सांगितलेली गोष्ट ऐकली नाही तिकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, आता मला मायबाप किती दिवस पुरतील, मायबापाच्या भरोश्यावर किती दिवस जगू, मायबापानं कमावलेलं किती दिवस खाऊ, आता मी कमाई करायला पाहिजे, आता मी कामाला जायला पाहिजे, आता मी ड्युटीला जायला पाहिजे, आता मी नोकरी करायला पाहिजे, आता मी काय काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या कुटुंबाला हातभार लागल, जेणेकरून माझ्या प्रपंचाला तो दोन पैसे कामी येतील आणि मी माझ्या आई वडिलांना सुखा समाधानानं वागू शकेन. ह्या ज्या गोष्टी कवा समजतात, लग्न झाल्यानंतर समजतात. हे जे हात आहे, हे हात हा अवयव लग्न झाल्यानंतर काम येतो. पाय सुद्धा तुमचे तरा तरा चालायला लागतात लग्न झाल्यानंतर, वेगळं लुक येतंय. तुमचे मेंदू सुद्धा एक वेगळा विचार करायला लागतोय, कारण त्याच्यावर तुम्ही त्याला चाबी दिल्यामुळं, लग्न नावाची चाबी आहे, बायको नावाची वस्तू घरात आली की ती बराबर त्याला कामाला लावते. आपलं कसं व्हायचं, प्रपंच आपला आहे, संसार आपला आहे, कुटुंब आपलं आहे, म्हातारा म्हातारीच्या भरोश्यावर कवरक राहायचं, कसं खायचं, त्या भाकरी यांनी कमावलेल्या हे नाही खायचं, तेला तुपाचं खायचं, मस्त राहायचं, काजू खायचे, बदाम खायचे, अमुक खायचंय, तमुक खायचंय आणि चांगलं राहायचंय. एवढ्या गोष्टी त्या म्हातारा म्हातारी त्या आईबापाकडून नाही पार पडत, त्यांच्याकडून नाही खावल्या जात, त्यांच्याकडून नाही तुम्हाला चांगलं ठेवल्या जात. त्या गोष्टी तुम्हालाच करावं लागतील, तुम्हालाच कामवावं लागल आणि ह्या म्हातारा म्हातारीला पोसावं लागल. म्हणून आजचा विषय होता लग्न झालेल्या
कुटुंबाचा किंवा लग्न झालेल्या व्यक्तीचा कुठला अवयव जास्त वापरात येतो किंवा जास्त कामाला लावला जातो? तर लग्न झालेल्या व्यक्तीचा लक्षात असू द्या, बार बार सांगतोय, नेहमी सांगतोय, विनंतीपूर्वक सांगतोय की लग्न झालेल्या व्यक्तीचा बुद्धी नावाचा, ह्या डोक्यातला, ह्या भेजातला जो बुद्धी आहे, जो भेजा आहे, हा अवयव ॲक्टिव्ह होतो, कामाला लागतो आणि खऱ्या अर्थानं प्रगतशील बनतो, सुदृढ बनतो आणि कामाला लागतो. चला मित्रांनो, आपण या विषयावर विचारणा केली, या विषयावर बोललो, या विषयावर आपण विषयांतर केलं. विषयाचा विषयांतर करून आपण त्या प्रसंगानुसार बोलणं केलंय. ह्या असं असतंय, ते तसं असतंय, खरंच हे असं असतंय का? मी सांगितलेला अवयव हा तुम्हाला पटला का? जर तुम्हाला हा अवयव पटला असेल आणि तुम्हाला समजला असेल की भाऊनं जे सांगितलंय तो अवयव खरंच लग्न झाल्यानंतर ॲक्टिव्ह होतो, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, संसार म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय, आणि तकलीफ म्हणजे काय, कमाई म्हणजे काय, आणि गमई म्हणजे काय, ज्या टायमाला या सगळ्यांचं गणित सोडवल्या जाते आणि ते गणित मात्र डोक्याच्या साहाय्यानं सोडवल्या जाते. डोकं खर्ची लागते, बुद्धी खर्च होते. म्हणून आपण सांगू राहिलोय, म्हणून आपल्या समोर सांगायचंय की लग्न झाल्यानंतर तुमचा मेंदू नावाचा अवयव, तुमचं डोकं नावाचा अवयव जास्त कामाला लागतो, त्याच्याकडून जास्त काम करून घेतल्या जाते. खोटं असेल किंवा खरं असेल, तुम्हाला पटलंय किंवा ना पटलंय, एकदा कमेंट करून सांगा. काय मित्रांनो, जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्राला सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.